महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक रोड पोलिसांची मोठी कारवाई। 24 तासात 1,09,000 मीटर तांब्याची केबल जप्त, 2 आरोपी ताब्यात। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अतिशय वेगाने व प्रभावी कारवाई करत ट्रकमधून चोरीस गेलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची अंदाजे 9,000 मीटर लांबीची 12 कोर तांब्याची केबल अवघ्या 24 तासात हस्तगत केली आहे। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास नागपूर इथून नाशिककडे येणाऱ्या ट्रकमधील केबल बंडल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी संबंधित चालकाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रार दाखल होताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवलीत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला। मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सिन्नर फाटा परिसरातून छापा टाकून 2 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अंदाजे 9,000 मीटर लांबीची तांब्याची केबल जप्त केली असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे। आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून न्यायालयीन कारवाईसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने संयुक्तरित्या पार पडली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। नमस्कार। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे दिनांक 22/2/2026 रोजी सिन्नर फाटा येथे सिन्नर फाटा हायवे लगत एक ट्रक उभा होता। त्यातून रेल्वे केबलची जी केबल वायर साधारण 900 किलो वजनाची तसेच 1,000 मीटरची साधारणतः 1,000 मीटर असलेली 9 लाख किमतीची चोरी गेल्याने गुन्हा दाखल होता। तसेच तपास आमच्याकडे असल्याने सदर जो केबल जी होती ती सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेची असल्याने, शासकीय असल्याने माननीय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय कर्मी सर, तसेच आमचे झोंटू सर आणि किशोर काळे सर, तसेच राऊत मॅडम ACP आम्हाला तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे साहेबांनी आम्हाला पूर्ण गुन्हे पथकाच्या टीमला बोलवून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले। त्यानुसार आम्ही तपास करत असताना आम्हाला सदर ठिकाणी आम्ही जेव्हा व्हिजिट दिली तर तिथे कुठलाही धागादोरा मिळून आला नाही। तसेच सदर झालेल्या चोरीच्या ठिकाणी कुठलेही सीसीटीव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले नाही। तरी देखील आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला स्वतःला गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा परिसरातील शिकलकरी वस्तीकर मधील तारासिंग शिकलकरीकर तसेच यशू सिंग शिकलकर असे 2 त्यांनी संशयितांनी सदर गुन्ह्यातील केबल चोरली असून त्यांना आम्ही टीम सोबत आमच्या पथकासोबत आम्ही ताब्यात घेऊन सदर चोरीस गेलेला 100% माल आम्ही रिकव्हर करण्यामध्ये यशस्वी झालो। सदर कामगिरी आम्ही सदर गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करून पुढील तपास चालू आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।